राज्यातले सरकारी कर्मचारी आणि शिक्षक आता संपावर आहेत। विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झालेत आणि सरकारी कार्यालय, शैक्षणिक संस्था यांच्या कामांना याचा फटका बसतोय। संपामुळे आरोग्य सेवा सुद्धा आता कोलमडण्याची शक्यता आहे। तर सरकारकडून संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिलेला आहे। विविध मागण्या गेले 2 वर्षांपासून प्रलंबित आहेत। राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी तसंच शिक्षक, शिक्षकेतर आणि चतुर्थ श्रेणी असे सुमारे 17 लाख कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत। त्यामुळे शासकीय विभाग, शाळा आणि रुग्णालयांच्या कामकाजावर याचा मोठा परिणाम होतोय। कोल्हापूर, सांगली, रायगडमध्ये कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन आता सुरू केलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांची गैरवर्तणूक मानून कारवाई करण्याचा इशारा इकडे सरकारने दिला आहे। तर 3 जिल्ह्यातून ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। सांगली, रायगड आणि कोल्हापूरमधून सरकारी कर्मचाऱ्यांची संपासंदर्भातली ही दृश्य आपण पाहतोय। रायगडमध्ये हातात झेंडे घेतलेत कर्मचाऱ्यांनी आपला निषेध व्यक्त केला जातोय। कोल्हापूरमध्ये जोरदार घोषणाबाजी चालू आहे। सांगलीमध्ये महिला कर्मचारी वर्ग या आंदोलनामध्ये, संपामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेला पाहायला मिळतोय। सरकारकडून कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा दिलेला आहे। इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये या सर्व्हिसेस यामध्ये येतात, त्यामुळे शिस्तभंगाची कारवाई करू अशा प्रकारे सरकारने इशारा दिलेला आहे। तर या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यात एकदा आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे सगळे महत्त्वाचे मुद्दे। तर सुधारित निवृत्ती योजनेची अधिसूचना काढावी, निवृत्तीचं वय 58 वरून 60 करावं, सर्वसमावेशक आरोग्य विमा योजना राबवावी, रिक्त पदं तातडीनं भरली जावीत, चतुर्थ श्रेणी वाहन चालक भरती बंदीचा फेरविचार करावा।